आदरणीय परीक्षक, माननीय उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माझा नमस्कार. मी करण प्रमोद गायकवाड, यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा बी फार्मसी फायनल इयरचा विद्यार्थी आहे. तर माझा विषय नेमका काय आहे हे मी तुम्हाला सांगण्याआधी काही ओळीतून तुम्हाला तो कळूनच जाईल. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. अर्थात तुम्हाला कळलंच असेल की माझा विषय नेमका काय आहे तो. अगदीच महात्मा ज्योतिराव फुले, त्यांचे कार्य आणि ध्येय. मित्रांनो, अज्ञान, अन्याय आणि विषमता यांनी ग्रासलेल्या समाजात एक माणूस उभा राहतो, हातात तलवार नाही पण शिक्षणाचं शस्त्र घेऊन, आणि ते म्हणजे थोर महात्मा ज्योतिराव फुले. मित्रांनो, एक काळ असा होता की समाज अंधश्रद्धा, जातीभेद आणि अज्ञानाच्या अंधारात तुडुंब बुडालेला होता. शिक्षणावर अगदी काही मोजक्या लोकांचाच हक्क होता बरं का. मुलींना तर शिक्षण घेणं पाप मानलं जायचं आणि खालच्या जातींना माणूस म्हणूनही वागणूक मिळत नव्हती. अशा वेळी एक महान व्यक्ती उभी राहिली, जिने समाज बदलण्याचा निर्धार केला. 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात जन्मलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अर्पण केलं. त्यांच्या कार्याचा पाया होता ते म्हणजे शिक्षण. 1848 त्यांनी आणि त्यांच्या पत्नी म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्या काळात त्यांना समाजाचा तीव्र विरोध सहन करावा लागला बरं का. लोक अगदी त्यांच्यावर दगड, चिखल फेकत होते, पण तरीही त्यांनी हार कधीच मानली नाही. कारण त्यांना ठाऊक होतं, शिक्षण हेच खरं परिवर्तनाचं साधन आहे. महात्मा फुले यांनी फक्त मुलींसाठीच नाही तर ते दलित, शोषित आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी विधवांसाठी सुद्धा आश्रयस्थाने सुरू केली. बालहत्येसारख्या अमानुष प्रथांविरुद्ध आवाज उठवला आणि स्त्रियांच्या सन्मानासाठी संघर्ष केला. 1873 त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. या संस्थेचा एकच उद्देश होता बरं का, समाजातील ज्या काही खोट्या रूढी, अंधश्रद्धा आणि जातीभेद आहेत त्या सगळं दूर करणं. महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हतेच, तर ते एक महान विचारवंत आणि लेखक होते. त्यांनी लिहिलेलं गुलामगिरी हे पुस्तक समाजातील अन्यायावर कठोर प्रहार करतं. त्यांनी तर शेतकऱ्यांच्या समस्यांवरही लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या मते शेतकरी हा देशाचा कणा आहे, पण तोच सर्वात जास्त शोषित आहे. मित्रांनो, महात्मा फुले यांचं ध्येय काय होतं? समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय. ते असा समाज निर्माण करू इच्छित होते जिथे कोणत्याही माणसाला त्यांच्या जातीवरून कमी लेखलं जाणार नाही, जिथे स्त्री पुरुष समान असतील आणि जिथे प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क असेल. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. तंत्रज्ञान प्रगत झालं आहे, पण अजूनही काही ठिकाणी भेदभाव, अज्ञान आणि अन्याय हा दिसूनच येतो. म्हणूनच महात्मा फुले यांचे विचार आजही अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, जर आपण खरंच त्यांना आदरांजली द्यायची असेल ना, तर त्यांच्या विचारांना ऐका बरं का, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं खरंच खूप गरजेचं आहे. चला तर आपण सर्वजण एक संकल्प करूयात. अज्ञान दूर करण्याचा, शिक्षणाचा प्रसार करण्याचा आणि समतेचा संदेश पसरवण्याचा. कारण शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य आहे. आणि शेवटी मला एकच सांगावंसं वाटतं, महात्मा फुले हे केवळ एक नाव नाही, तर तो एक विचार आहे जो प्रत्येकाच्या मनात जिवंत राहायलाच हवा. याच विचारांसह मी माझे शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद.